तळेगाव येथे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या 350व्या शहीदी शताब्दी समागमाच्या प्रचाररथाचे स्वागत। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजीपंत श्री गुरु तेग बहादूर साहेबांचा मानवी एकतेचा संदेश आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे। समाजात शांतता, सौहार्द आणि बंधुभाव टिकवण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज अधिक भासते। हा संदेश घराघरात प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे। अशा प्रकारच्या रथयात्रा समाजात सकारात्मक बदल घडवण्यास नक्कीच उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन तळेगाव येथे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या 350व्या शहीदी शताब्दी समागमाच्या निमित्ताने आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी तळेगाव शामजीपंत येथे आयोजित प्रचार-प्रसार रथाचे स्वागत प्रसंगी केले आहे। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त वर्धा जिल्ह्यासह राज्यात तसेच देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जानेवारी 2026 मध्ये नांदेड येथे करण्यात येणार आहे। प्रचार रथ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत फिरत असून गुरुसाहेबांच्या धर्मरक्षण, सहिष्णुता, त्याग आणि मानवी एकता या सार्वभौम संदेशाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या रथातून गुरुपरंपरेचे इतिहास, साहित्य, विचारधारा आणि समाजजागृती विषयक माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे। युवा सेवादार समिती अध्यक्ष जगतसिंग बावरी यांची उपस्थिती मान्यवरांनी प्रचार रथाचे दर्शन घेतले आणि गुरुवाणीचे संदेश जनतेत पसरवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले। तळेगाव गुरुद्वारा शहरात मोठ्या उत्साहात प्रचार-प्रसार रथाचे स्वागत करण्यात आले। तळेगाव शामजीपंत युवा सेवादार समिती अध्यक्ष जगतसिंग बावरी, नानकसिंग बावरी, शिखकलर बांधव परिवार गुरुद्वारा यांच्या निवासस्थानी प्रचार रथ आगमनानंतर नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत गुरुविचारांचे स्वागत केले। सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अरदास केली। या रथयात्रेमुळे मानवी एकता, धार्मिक सौहार्द आणि सामाजिक जागरूकता याबाबत नागरिकांमध्ये चांगली चर्चा निर्माण झाली असून रथ पुढील गावी प्रस्थान करून समागमाचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवणार आहे। यावेळी प्रमुख उपस्थितीत जगतसिंग बावरी, नानकसिंग बावरी, समाज बांधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।